नमस्कार लाडक्या बहिणींनो, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याची मोठी घोषणा केली आहे। या योजनेसाठी सरकारने भरीव निधीची तरतूद केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। म्हणजेच राज्यातील लाखो महिलांना मिळणारा आर्थिक आधार पुढेही सुरू राहणार आहे। याचबरोबर लखपती दीदी मिशनबाबतही मोठा निर्णय घेतला गेला आहे। सध्या राज्यात 37 लाख महिला लखपती दीदी झाल्या आहेत आणि 2026-27 पर्यंत आणखी 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे। मित्रांनो, या योजनेत पुढे काय बदल होणार, पैसे वाढणार का आणि महिलांना आणखी कोणते फायदे मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। योजनेचे भवितव्य आणि तरतूद। अँकर राज्याचा अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस यांनी महिला सक्षमीकरणावर मोठा भर दिला आहे। आगामी 8 मार्च रोजी येणाऱ्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत त्यांनी राज्यातील सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या। फडणवीस यांनी स्पष्टपणे जाहीर केले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे। इतकंच नाही तर या योजनेसाठी विरोधक म्हणत होते तसा निधीचा तुटवडा भासणार नाही, कारण सरकारने यासाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यात येणारे पैसे यापुढेही अखंडपणे येत राहणार, यावर सरकारने शिक्कामोर्तब केला आहे। विरोधकांना चोख प्रत्युत्तर। फडणवीस जेव्हा ही घोषणा करत होते तेव्हा विरोधकांनी काही टिप्पणी केली। त्यावर फडणवीसांनी आपला खास शैलीत विरोधकांना सुनावलं। ते म्हणाले, काळजी करू नका, तुमच्या मनातील एक एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतोय आणि आम्हीच करत राहणार। पण त्यांनी विरोधकांना एक खास विनंती आणि इशाराही दिला। फडणवीस म्हणाले, फक्त कोर्टात जाऊ नका, या योजनेच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका। यावरून हे स्पष्ट होतंय की योजना कायदेशीर कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला तरी सरकार पूर्ण ताकदीने बहिणींच्या पाठीशी उभा राहणार आहे। लखपती दीदी आणि एकल महिला धोरण। केवळ लाडकी बहीण योजनाच नाही तर लखपती दीदी मिशनबाबतही मोठी अपडेट समोर आली आहे। 1. लखपती दीदी ध्येय। आत्तापर्यंत 37 लाख महिला लखपती दीदी झाल्या आहेत। 2026-27 पर्यंत आणखी 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे। 2. एकल महिलांसाठी धोरण। राज्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे। हे सर्वेक्षण पूर्ण होताच त्यांच्या कल्याणासाठी एक स्वतंत्र आणि सुयोग्य धोरण आणणार असल्याची घोषणाही फडणवीसांनी केली आहे। तर मित्रांनो, फडणवीसांच्या या मोठ्या घोषणेमुळे राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे। तुम्हाला काय वाटतं, ही योजना अशीच सुरू राहिल्याने महिलांच्या आयुष्यात खरोखर बदल घडेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। राजकारणातील अशाच ताज्या आणि सडेतोड बातम्यांसाठी आपल्या संघर्ष योद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।